जय जिजाऊ, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. बघा, सध्या जरांगे पाटलांनी आपलं दुसऱ्या टप्प्याचं उपोषण तुर्तास पुढे ढकललेलं आहे. आता पुढे ढकललेलं आहे असं का म्हटलं मी, कारण 24 तारखेपर्यंत त्यांनी काय केलेलं आहे, सरकारला अल्टिमेटम दिलेलं आहे. 24 डिसेंबर पर्यंत मराठवाड्यासह महाराष्ट्रातील सर्वच मराठ्यांना सरसगट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यावं असं त्यांनी मागणी केलेली आहे. आता या मागणीवर सरकारने सुद्धा त्यांना तात्पुरतं का होईना शिष्टमंडळामध्ये असं सांगण्यात आलं की तुमच्या मागणीचा 100% विचार होईल, आम्ही मराठ्यांना टिकणारं आरक्षण देऊ. मुळात मागणीमध्ये काय फरक आहे पहा, की जरांगे पाटील म्हणत आहेत की आम्हाला सरसगट कुणबी प्रमाणपत्र द्या आणि सरकार म्हणत आहे की आम्ही तुम्हाला टिकणारं आरक्षण देऊ. मूळ मुद्दा असा आहे की जर आपल्याला सरसगट कुणबी प्रमाणपत्र दिलं तर ते टिकवण्याचा विषयच येत नाही. म्हणजे सरकारच्या मनामध्ये सरसगट कुणबी प्रमाणपत्र न देता काहीतरी वेगळं द्यायचं आहे का, हा पहिला प्रश्न आहे. त्याहीपेक्षा महत्वाचा प्रश्न आहे की मनोज जरांगे पाटलांनी 24 डिसेंबर ही तारीख सांगितली, तर सरकारने 2 जानेवारी ही तारीख सांगितली. मग आता या दोघांच्या तारखेमध्ये फरक काय आहे? तर फरक आहे की वारंवार जरांगे साहेब किंवा जरांगे पाटील म्हणत आहेत की 24 डिसेंबर हीच अंतिम तारीख आहे, तर सरकार म्हणत आहे की 2 जानेवारी ही अंतिम तारीख असणार आहे. मूळ मुद्दा असा आहे की तारखेमध्ये एवढं काय पडलंय बाबा या 2 तारखेमध्ये, तर त्या तारखेमध्येच खरी गोम खरी मेघ त्या तारखेमध्ये आहे. बघा, सुरुवातीला जरांगे पाटलांनी शासनाला 40 दिवसाचा अल्टिमेटम दिला. त्या 40 दिवसानंतर 10 दिवसाचं उपोषण झालं, म्हणजे एकंदरीत 50 दिवस ते झाले. आता परत पुन्हा सरकारला 54 दिवस दिलेले आहेत. म्हणजे एवढे दिवस दिल्यानंतरही सरकारचा पुढच्या 6 दिवसासाठीच एवढा हट्ट का? तर या 6 दिवसामध्ये एक तारीख येते आणि ती अत्यंत महत्वाची आहे. तिला आपण 31 किंवा 31 डिसेंबर असं म्हणत असतो. तर 31 डिसेंबरला एक मोठा निर्णय घ्यायचा आहे आपल्या विधानसभेच्या अध्यक्षांना. तो कशाचा निर्णय आहे? तर माननीय मुख्यमंत्र्यांसह 16 आमदारांच्या अपात्रतेचा. तसं सर्वोच्च न्यायालयाने त्यांना ठरवून सांगितलेलं आहे की 31 डिसेंबर पर्यंत तुम्हाला हा निर्णय घेणं क्रमप्राप्त आहे. मग जर समजा 24 डिसेंबर पर्यंत जर यांना आरक्षण द्यायचं असेल किंवा मराठ्यांना आरक्षण किंवा कुणबी प्रमाणपत्र द्यायचं असेल तर सरकारला ते देणं क्रमप्राप्त आहे. पण जर समजा ही तारीख 2 जानेवारी पर्यंतची घेतली आणि 31 डिसेंबरला जर मुख्यमंत्र्यासह हे 16 आमदार जर अपात्र झाले तर मग मात्र आरक्षण देण्याची गरजच पडणार नाही. पडणार नाही म्हणण्यापेक्षा आरक्षण देण्यासाठी इथं सरकारच असणार नाही, कारण की जर हे अपात्र ठरले तर सरकार पडणार, सरकार कोसळणार. आणि सरकार जर कोसळलं तर 2 शक्यता आहेत. महत्वाची शक्यता काय आहे की सध्या हे 16 सोडून सुद्धा आणखी त्यांच्याकडे तेवढं संख्याबळ आहे, पण तेवढं संख्याबळ असूनही फायदा नाही, कारण पुन्हा आणखी 40 आमदारावरती टांगती तलवार आहेच. त्याच्याही पेक्षा महत्वाचं आहे की त्यांना जर पुन्हा सरकार स्थापन केलं तर फडणवीस जर मुख्यमंत्री झाले तर त्यांना आरक्षण 2 तारखेपर्यंत द्यावंच लागणार आहे. मग याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट वे काय आहे, तर सरळ सरळ हे सरकार पडू देणं. सरकार पडलं की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणं. मग राष्ट्रपती राजवट लागू केल्यानंतर परत पुन्हा आपल्याला निवडणुका आहेतच 2024 ला, विधानसभेच्याही आहेत आणि लोकसभेच्याही आहेत. मग अशा वेळेला मराठ्यांच्या आरक्षणाच्या लढ्याचं काय? कारण की जर हे सरकार 31 डिसेंबरला पडलं तर आपण म्हणजेच मराठ्यांनी किंवा मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाची मागणी कोणाकडे करायची? 2 पर्याय आहेत आपल्याकडे. एक तर राज्यपाल तसा अध्यादेश काढू शकतो किंवा तसं राष्ट्रपतीही काढू शकतात. पण मूळ मुद्दा असा आहे की राज्यपाल जर अध्यादेश काढणार असतील तर राज्यपालांना त्यांचा अध्यादेश काढल्यानंतर परत पुन्हा 6 महिन्यामध्ये विधिमंडळातून तो मंजूर करून घ्यावा लागतो आणि तरच मग त्याचं कायद्यात रूपांतर होतं. मूळ मुद्दा असा आहे की 102व्या घटना दुरुस्तीनं राज्याचे जे आरक्षण देण्याचे जे अधिकार होते ते काढून घेतले होते, परंतु पुन्हा 105व्या घटना दुरुस्तीनं ते परत राज्यांना मिळाले. म्हणजेच मराठ्यांना जर कुणबी प्रमाणपत्र द्यायचं असेल तर ते राज्य सरकारच देऊ शकतं. राज्य सरकारच मराठ्यांना कुणबी मधून ओबीसी मध्ये टाकू शकतं, अन्यथा हे होऊ शकणार नाही. म्हणजेच कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची जी शक्यता आहे ती जर हे सरकार पडलं तर पूर्णपणे मावळणार आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की मग आपण जर आपला लढा केंद्रासोबत नेला किंवा केंद्राकडे वळवला आणि आपण जर मोदीजींना आपण मराठा आरक्षण मागितलं तर तिथेही 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट तर तिथं सुद्धा जानेवारीमध्ये निवडणुकांची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. जर आचारसंहिता लागली तर ते आरक्षण तिथून मिळणार नाही. जर आचारसंहिता लागली तर कदाचित असंही होईल की तिथं परत पुन्हा एकदा काय होईल, राष्ट्रपतीला अध्यादेश काढावा लागेल. पण तो अध्यादेश काढला तर ते सुद्धा परत 6 महिन्याच्या आत लोकसभेतून म्हणजेच त्या संसदेमधून त्याचा कायद्यात रूपांतर होण्यासाठी पारित व्हावं लागेल. म्हणजे ती शक्यता नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, जर समजा जानेवारी महिन्यामध्ये आचारसंहिता नाही लागली, निवडणुका केंद्राच्या थोड्या समोर गेल्या, तर मग केंद्र शासन आपल्याला
आपल्याला आरक्षण देऊ शकतं. पण ते कसं देणार बघा, केंद्र शासन आपल्याला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ शकत नाही, कारण ती राज्याच्या अखत्यारीतली गोष्ट आहे. मग कुणबी मधून जर मराठ्यांना आरक्षण द्यायचं नसेल तर मग केंद्र सरकार कसं आरक्षण देणार? तर केंद्र सरकार आपल्याला परत पुन्हा मागच्या वेळेसारखं एससी बीसी मधून पुन्हा एकदा आरक्षण देणार. हे आरक्षण परत मागच्यासारखं न्यायालयामध्ये टिकलं नाही, ते यावेळेस टिकल्याची खात्री नाही. त्याच्यामुळे परत केंद्र सरकारला जर आपल्याला खरंच असा वेगळं आरक्षण द्यायचं असेल तर संसदेमध्ये त्या बाबतीतला कायदा करावा लागेल, 50% अट काढून टाकावं लागेल आणि मग मराठ्यांना आरक्षण द्यावं लागेल. आता याच्यामध्ये सुद्धा एक मोठी गोम आहे की मराठ्यांच्या आरक्षणाच्या संदर्भातली जी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका गेली होती, त्या याचिकामध्ये उत्तर देताना सर्वोच्च न्यायालयानं मराठ्यांचं आरक्षण टाळताना असं स्पष्ट सांगितलं की 50% पेक्षा जास्तची मर्यादा ओलांडता येत नाही, म्हणून मराठा आरक्षण कॅन्सल होत आहे. बरोबर आहे. त्याच्यामध्ये त्यांनी इंदिरा साहनी यांच्या खटल्याचा सुद्धा उल्लेख केला होता. पण EWS हे आरक्षण मात्र त्यानंतर लगेच काही दिवसामध्ये मंजूर झालं, मान्य झालं, कोर्टात टिकलं. पण म्हणजे EWS आरक्षणासाठी 50%ची मर्यादा ओलांडलेली शासनाला चालते, कोर्टालाही चालते. पण मराठा आरक्षणासाठी 50%ची मर्यादा ओलांडलेली शासनालाही चालत नाही आणि कोर्टालाही चालत नाही. हे नेमकं काय चालू आहे? तर हे एकच चालू आहे की मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही. आता जरी सगळे पक्ष म्हणत असतील की आम्ही एकत्र आलो आहोत आणि आम्ही आता आरक्षण देणार आहोत, ढमकं टमकं जे काय असेल ते, मूळ मुद्दा असा आहे सगळ्याच पक्षांचे धाबे दणाणलेले आहेत. त्यांना माहिती आहे आता आपल्याला पळता भुई थोडी होणार आहे. त्याच्यामुळे कोणीही मराठ्यांना आरक्षण द्यायच्या बाजूने नाही, कारण मराठे आरक्षणात गेले तर यांचं सगळं राजकारण, यांची सगळी दुकानदारी बंद पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर यांचे जे मनसुपे आहेत छुपे की इथली राज्यघटना किंवा संविधान किंवा इथलं जे स्ट्रक्चर आहे, लोकशाहीचा मूळ जो ढाचा आहे तो बदलण्याचा, ते सुद्धा शक्य होणार नाही. म्हणजेच मराठा आरक्षण जर हे सरकार पडलं, म्हणजे शिंदे सरकार जर पडलं किंवा शिंदे अपात्र ठरले तर तिथून पुढे अनिश्चित कालावधीसाठी हे पुढे ढकलण्यात येणार आहे किंवा ते लांबणीवर पडणार आहे. पण हे लांबणीवर जरी पडलं असलं किंवा पडणार असलं तरी मराठ्यांनी आताच धीर खचून जायची गरज नाही. सध्या आपल्याकडे 2 तारखेपर्यंतचा किंवा 24 डिसेंबरपर्यंतचा 2 पैकी 1 दिवस आपण ठरवूया, तोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे. तोपर्यंत शांततेच्या मार्गाने, अत्यंत सचोटीनं, प्रामाणिकपणे आणि प्रत्येक गावागावात साखळी उपोषण करून आपलं आंदोलन तेवढंच धारदार ठेवा, तेवढंच तीव्र ठेवा, तेवढंच मजबूत ठेवा. फक्त काळजी एकाच गोष्टीची घ्यायची की कोणत्याही परिस्थितीमध्ये शांतता आणि सुव्यवस्था बिघडता कामा नये. आपल्यामुळे किंवा मराठा समाजामुळे इतर कोणत्याही व्यक्तीला त्रास होता कामा नये, कारण या आरक्षणाच्या लढ्यामध्ये आपल्यासोबत SC ST OBC सगळे बांधव आपल्या सोबत आहेत. आणि त्यामुळे आपण सगळ्यांच्या भावनांचा विचार करून, सगळ्यांच्या भावनांची कदर करून आपलं आंदोलन शांततेत पार पाडूयात, आपलं आंदोलन शांततेत सुरळीत चालू ठेवूयात. फक्त विनंती एवढी आहे की तुम्हाला जर मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या वास्तव माहिती पाहिजे असेल किंवा वेगवेगळ्या नवनवीन जे रोज काय घडतंय काय नाही याच्याबद्दलच्या माहितीची जर तुम्हाला आवड असेल, तुम्हाला ऐकायचं असेल तर तुम्हाला हे चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी नियमितपणे जे व्हिडिओ टाकतोय ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. थांबूया इथं. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.